नमस्कार. आज मी ते मशरूम घेतलेले आहेत. पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि हाताने तोडून घेते. अशा प्रकारे तोडून घेते. कढईत तेल घेतलेले गरम करायला. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा परतून घेते. कांदा लालसर झाल्यावर एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. थोड्या वेळाने एक टोमॅटो घालते बारीक चिरलेला आणि परतून घेते. थोडंसं मीठ घालते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. टोमॅटो नरम झालेले आहे. आता त्यात धणे पावडर, लाल मिरची पावडर, हळद घालते. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून मसाला शिजायला ठेवते. झाकण काढून मिक्स करून घेते आणि इथे मशरूम घालते आता आणि मसाल्यात परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेले आहे. 2 हिरव्या मिरच्या घालते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि गरम मसाला घालते. किचन किंग मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून मशरूम शिजवून घेते. आता कसुरी मेथी घालते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. मशरूमची सुकी भाजी तयार आहे. इथे पालक घेतलेला आहे. साफ करून स्वच्छ धुवून पाणी निथळलेलं आहे. बारीक चिरून घेते. कढईत तेल घेतलेले गरम करायला. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते. त्यात बारीक चिरून ठेवलेली शेपू आणि पालक घालते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. भाजीतनं पाणी सुटलेलं आहे. ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून वाफ काढून घेते. आता झाकण काढलेलं आहे. भाजीतलं पाणी सुकलेलं आहे. पालक आणि शेपूची भाजी तयार आहे. ते कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला जिरं घालते. बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालते. टोमॅटो आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. टोमॅटो नरम झालेले आहे. त्यात धणे पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद घालते. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. त्यानंतर साफ करून धुवून बारीक चिरून घेतलेला पालक घालते आणि मसाल्यात मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. पालक शिजलेलं आहे. कुकरमधनं शिजून घेतलेली मुगाची डाळ घालते आणि भाजीत मिक्स करून घेते. डाळ मिक्स करून घेतलेली. आता थोडंसं पाणी घालते आणि पुन्हा एकत्र करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि गरम मसाला घालते. धणे पावडर आणि जिरे पावडर घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. डाळ मिक्स करून झालेली आहे. आता खाली उतरून ठेवते आणि वरून फोडणी द्यायसाठी तूप घेतलेले. त्यात एक तोडून घेतलेली सुकी मिरची, 5-6 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या, लाल मिरची पावडर, हिंग घालते आणि डाळीला वरून फोडणी घालते. मिक्स करून घेते. डाळ पालक तयार आहे. इथे मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे. कढईमध्ये परतून घेते
डाळ परतून झाल्यावर त्यात थोडंसं तूप घालते आणि बारीक कापून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालते. परतून झाल्यावर ओलं खोबरं घालते. खोबरं परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला गूळ घालते. वेलची पावडर घालते. मिश्रण सुकलेलं आहे. पंचखात तयार आहे. इथे पालकची कोवळी पानं बाजूला काढून ठेवलेली, ते बारीक चिरून घेते. अशा प्रकारे त्यात उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, बेसन आणि तांदळाचं पीठ घालते. सफेद तीळ, ओवा घालते आणि थोडंसं हिंग घालून, लाल मिरची पावडर आणि हळद घालून मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि हाताने मिक्स करून घेते. भजीसाठी पीठ तयार झालेले आहे. पॅनवरती तेल घेतलेले आहे गरम करायला. त्यात पालकची भजी फ्राय करून घेते. दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. पालकची भजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.